माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या दालनासमोर बसलेलो आहे, मांडी घालून जमिनीवरती. मुळात एकतर लाईट पण नाहीये आणि कारण परळी तालुक्यातच अंधार आहे, त्याच्यामुळं तहसीलमध्ये पण अंधारच असणार आहे. तर माननीय SDM साहेबांनी एक आज आदेश पारित केलेला आहे माझ्या प्रकरणामध्ये की तहसीलदार साहेब यांनी एक आदेश दिला होता माझ्या शेतरस्त्यासंदर्भात की नंबर बांधावरनं यांना रस्ता देण्यात यावा म्हणून. माननीय महसूल मंत्र्यांचा आदेश आहे, GR आहे शासनाचा की नंबर बांधावून 12 फुटाचा रस्ता देण्यात यावा. तर 12 फुटाचा रस्ता ज्या नंबर बांधावून देण्यात येणार होता त्या नंबर बांधावरून आज माननीय आपले जे परळीचे कर्तबगार आणि त्यांचा कामाचा असा धडाका असतो की त्यांच्या इतकं काम परळी तालुक्यात कोणताही अधिकारी करत नाही असे लाटकर साहेबांनी आज तहसीलदार यांच्या आदेशाला स्थगिती आदेश दिलेला आहे. विशेष म्हणजे माझं त्या प्रकरणामध्ये कॅवेट असताना सुद्धा माझं कुठल्याही प्रकारे म्हणणं ऐकून घेतलं नाही, मला नोटीस नाही. हे सगळं करून माननीय SDM साहेबांनी त्याच्यामध्ये स्थगिती आदेश दिलेला आहे. तर मला लाटकर साहेबांना असं म्हणायचं आहे की लाटकर साहेब, असं तुम्ही कोणता कायदा परळी तालुक्यामध्ये वापरता की एखाद्या प्रकरणात कॅवेट असताना सुद्धा तुम्ही ज्या कॅवेटरचं म्हणणं न ऐकून घेता तुम्ही स्थगिती आदेश देतात, त्याला कुठल्याही प्रकारची नोटीस बजावत नाही, त्याचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं ऐकून घेत नाही. मग असा तुमचा कोणता कायदा आहे की ज्या कायद्याअंतर्गत तुम्ही चालताय तो कायदा परळी तालुक्यामध्ये चालतो? असं कायद्याचं पुस्तक आम्हालाही द्या, आम्ही अभ्यास करून त्या कायद्याप्रमाणे आम्ही चालू तुमच्यासोबत. ठीक आहे, तुमची मागणी नाही मान्य झाली तर तुमचा काय इशारा असणार आहे प्रशासनाला? माझं एकच म्हणणं आहे की SDM साहेबांनी मला पत्र द्यावं की कोणत्या कायद्या आधारे कॅवेटरचं म्हणणं न ऐकून घेता स्थगिती आदेश देता येतो, असं त्यांनी मला पत्र द्यावं. मी इथून उठून जाण्यास तयार आहे.